नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी जी इयत्ता पहिलीची मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा झाली, तर आपण त्याची 100% बरोबर असणारी खात्रीशीर उत्तर सूची पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। विभाग 1 विषय मराठी, प्रश्न 1 व 2 साठी कवितेवर आधारित प्रश्न विचारलेले होते। पाहूया प्रश्न पहिला, आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काय केले पाहिजे? पर्याय क्रमांक 2, वेळेचा सदुपयोग केला पाहिजे। प्रश्न दुसरा, आपण कोणाला मान दिला पाहिजे? पर्याय क्रमांक 4, वेळेला। प्रश्न क्रमांक 3, पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत? यामध्ये पर्याय क्रमांक 1, 2 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न चौथा, खालील ओळीमध्ये कोणती विरामचिन्हे वापरली आहेत? यामध्ये पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न पाचवा, खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी निवडा। पर्याय क्रमांक 1, हसणे, खिंकाळणे ही चुकीची जोडी आहे। प्रश्न 6 व 7 साठी सूचना होती की उतारा वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधायची होती। तर पाहूया प्रश्न 6वा, आपल्या देशाचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक 2, भारत। प्रश्न 7वा, वरील उतार्यातील एकूण किती विधाने योग्य आहेत? पर्याय क्रमांक 3, 3 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न 8वा पाहूया, खालील शब्दगटातील नपुंसकलिंगी शब्दाचा पर्याय शोधा। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, औषध। प्रश्न 9वा, सोबतचे चित्र पहा, चित्रातील प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 3, गर्जना। प्रश्न 10वा, रिकाम्या जागी पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पर्याय क्रमांक 4, क हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 11वा पाहूया, खालीलपैकी कोणत्या तारखेला प्रजासत्ताक दिन साजरा करतात? पर्याय क्रमांक 4, 26 जानेवारी। प्रश्न 12, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा। वाक्य आहे, केशवरावांनी बाजारातून पालेभाजीची टिंबटिंब आणली। पर्याय क्रमांक 2, जुडी। प्रश्न 13, खालील पर्यायातून वचनासंबंधी बरोबर जोडी कोणती? पर्याय क्रमांक 4, गाणे, गाणी। प्रश्न 14, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा। जसे म्हशीचे रेडकू तसे शेळीचे करडू। पर्याय क्रमांक 1, करडू। प्रश्न 15, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा। याचा आहे पर्याय क्रमांक 3, सरिता। त्यानंतर पाहूया विभाग 2 गणित, प्रश्न 25 आणि गुण 50 आहेत। प्रश्न 16वा पाहूया, खालीलपैकी एकूण किती संख्यांच्या दशकस्थानी 7 हा अंक आहे? पर्याय क्रमांक 1, 5। प्रश्न 17, 36 व 38 या संख्यांच्या दरम्यान येणारी संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 4, 37। प्रश्न 18, परवा शुक्रवार होता तर उद्या कोणता वार येईल? पर्याय क्रमांक 1, मंगळवार। प्रश्न 19, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत? पर्याय क्रमांक 1, 13, 24 आणि 31 या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत। प्रश्न 20, खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील? संख्या आहेत 99, 97 डॅश डॅश, 93, 91 डॅश डॅश। तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4, 95 आणि 89 या दोन संख्या येतील। प्रश्न 21, खालीलपैकी कोणत्या जोडीतील अंकांपासून कमीत कमी 2 अंकी 2 संख्या तयार होणार नाहीत? पर्याय क्रमांक 3, 2 आणि 0। प्रश्न क्रमांक 22, 1 ते 100 या संख्यांमध्ये कोणता अंक 20 वेळा येत नाही? पर्याय क्रमांक 3, 1 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 23, गोष्टीच्या पुस्तकातील 58 पानांपैकी 21 पाने वाचून झाली तर एकूण किती पाने वाचायची राहिली? पर्याय क्रमांक 4, 37 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 24वा पाहूया, खालील पर्यायातील सर्वात ठिंगणा मुलगा कोणता आहे? पर्याय क्रमांक 2। प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रक्कम सर्वात जास्त आहे? पर्याय क्रमांक 3, यामध्ये 20च्या 2 नोटा आणि 1 रुपयाचे 1 नाणं म्हणजे 41 रुपये ही सर्वात मोठी रक्कम इथं दिलेली आहे। त्यानंतर पाहूया प्रश्न 26, खालीलपैकी एकूण किती बेरजा बरोबर आहेत? पर्याय क्रमांक 1, 3 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 27, सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? पर्याय क्रमांक 4, 10 हे उत्तर योग्य आहे। पाहूया प्रश्न 28वा,
खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 3 36 63 ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 29 केशवने 7 पणत्या, राघवने 4 पणत्या व गोपाळने 5 पणत्या विकत घेतल्या तर तिघांनी मिळून एकूण किती पणत्या विकत घेतल्या? पर्याय क्रमांक 1 16 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 30 सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न पाहूया. दूध देणारे प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे? यामध्ये गाय आणि शेळी यांचे पालन करणाऱ्या व्यक्तींची संख्या मोजून पर्याय क्रमांक 1 14 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 31 45 वजा डॅश डॅश बरोबर 13 या उदाहरणात रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल? पर्याय क्रमांक 2 32 ही संख्या येईल. प्रश्न 32 खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असतो? पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी एकक स्थानी सर्वात लहान अंक असलेली संख्या कोणती? पर्याय क्रमांक 4 15 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 34 खालीलपैकी कोणत्या पर्यायात तिरप्या रेषा नाहीत? यामध्ये पर्याय क्रमांक 4 फक्त ब आणि ड हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी 31 दिवसांच्या महिन्यांचा गट कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 जानेवारी ऑक्टोबर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 सोबतचे चित्र पहा. दिलेल्या वस्तूचा आकार कोणत्या आकृतीसारखा असतो ते पर्यायातून शोधा. पर्याय क्रमांक 4 चौरस. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर 2 अंकी संख्या येते? पर्याय क्रमांक 1 27 वजा 12 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 3 13 23 या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 3 13 23. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय क्रमांक 3 25 या संख्येच्या दशक स्थानी 5 अंक आहे हे विधान अयोग्य आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 हे येईल. प्रश्न क्रमांक 40 खालील पर्यायात 5 रुपयांचे कोणते नाणे आहे? पर्याय क्रमांक 1 हे याचे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पाहूया विभाग 3 इंग्रजी. प्रश्न 10 20 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट वेगळ्या अक्षराने झालेला आहे? मोबाईल, डस्टर, कम व्हेइकल. यामध्ये पर्याय क्रमांक 2 डस्टर हा शब्द वेगळा आहे. प्रश्न क्रमांक 42 सोबतचे चित्र पहा. दिलेल्या चित्रातील शब्दाशी यमक जुळणारा शब्द शोधा. दिलेले चित्र आहे पॅरट, त्याच्याशी यमक जुळणारा शब्द कॅरट हा येईल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 43 खालील प्रश्नात अवयव व त्याचे नाव याची अयोग्य जोडी कोणती? पर्याय क्रमांक 3 इयर आईज ही चुकीची जोडी आहे, त्यामुळे उत्तर बरोबर येईल ते पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44 सोबतचे चित्र पहा. चित्रातील खेळाचे नाव पर्यायातून शोधा. पर्याय क्रमांक 4 क्रिकेट हे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी व्हेजिटेबल कोणती आहे? गुआवा, कॅबेज, ब्रिंजल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओनली बी अँड सी. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या वाराचे स्पेलिंग चुकीचे आहे? यामध्ये पर्याय क्रमांक 3 संडेचे स्पेलिंग चुकलेले आहे. प्रश्न क्रमांक 47 सोबत दिलेल्या शब्दकोड्यात तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी स्टारच्या जागी कोणते अक्षर येईल? यामध्ये पर्याय क्रमांक 3 टी हे अक्षर बरोबर येईल. याच्यामध्ये टेबल, बोट आणि टेन असे 3 शब्द तयार होतात. प्रश्न क्रमांक 48 पाहूया. खालील पर्यायातून स्विमिंगचे वर्णन करणारे चित्र शोधा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49 सोबतचा बाण कोणती दिशा दर्शवते ते योग्य पर्यायातून शोधा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लेफ्ट. प्रश्न क्रमांक 50 मातीपासून मडकी तयार करणाऱ्या व्यावसायिक खालील पर्यायातून शोधा. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॉटर. आता पाहूया विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. प्रश्न 25 50 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 51 खालीलपैकी कोणत्या महिन्यात बालदिन साजरा करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला बालदिन असतो. प्रश्न क्रमांक 52 खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 53 बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे.
वरील वाक्यामध्ये बा हे अक्षर एकूण किती वेळा आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक 3, 5 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 54 पाहूया. गटात न बसणारा शब्द पद आपल्याला ओळखायचा आहे. श्रावण, वैशाख, आषाढ आणि हिवाळा. तर प्रश्न क्रमांक 54 साठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 55, 43, 28, 20, 32. तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 हा गटातून वेगळा आहे, त्यामुळे त्याचं उत्तर असेल 1. प्रश्न क्रमांक 56, इथं त्याचा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण आपण पाहू शकतो की प्रत्येक आयतामध्ये समान संख्येच्या आकृत्या ज्या आहेत त्या वर आणि खाली रिपीट झालेल्या आहेत, परंतु पर्याय क्रमांक 2 मध्ये वर एक वर्तुळ आहे आणि खाली 2 वर्तुळ आहेत. आता पाहूया प्रश्न क्रमांक 57. लांडग्याला हत्ती म्हणले, हत्तीला मोर म्हटले, मोराला मुगी म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोर. प्रश्न 58. तुमच्या शाळेतील पिण्याचा पाण्याचा नळ चालू आहे, पाणी वाया जात आहे, तर तुम्ही काय कराल? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वतः जाऊन पाण्याचा नळ बंद करेन. प्रश्न क्रमांक 59. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60. एका कवायतीच्या रांगेत जॉन मध्यभागी उभा असून त्याचा 9वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 17. प्रश्न क्रमांक 61. गटाशी न जुळणारे पद आपल्याला शोधायचं आहे. पाहूया. आग्नेय, वायव्य, नैऋत्य आणि ईशान्य. गटाशी जुळणारं पद शोधायचं होतं, तर याच्यामध्ये ईशान्य हे योग्य पद आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 62. 22, 44, 66 यानंतर योग्य आहे 88, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 88 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 63. यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 64. संख्यामालेवरती आधारित प्रश्न आहे. संख्यामालेमधील संख्या आहेत 53, 27, 29, 32, 38, 40, 48, 13 आणि 17. वरील संख्यामालेत 30 पेक्षा मोठ्या एकूण किती संख्या आहेत? तर प्रश्न क्रमांक 64चा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 5 हे उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 65. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 11वे अक्षर कोणत्या 2 अक्षरांच्या मधोमध आलेलं आहे? तर डावीकडून 11वे अक्षर होतं के, तर ते आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 जे आणि यल यांच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 66. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 67. पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा. यामध्ये पर्याय क्रमांक 1 आंबा हे उत्तर योग्य आहे, कारण हे एक बी असणारं फळ आहे आणि बाकी अनेक बी असणारे फळ आहेत. प्रश्न क्रमांक 68 पाहूया. एका सांकेतिक भाषेत माकड बरोबर 345, आरसा बरोबर 687, तर त्याच भाषेत मासा हा शब्द कसा लिहाल? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 37. पुढील प्रश्न पाहूया. सिद्धार्थ मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती? तर पर्याय क्रमांक 1 दक्षिण हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 70 व 72 साठी ज्या सूचना आहेत, तर पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आपल्याला लावायचा आहे. तर पाहूया प्रश्न. राष्ट्रीय पक्षी मोर, तर राष्ट्रीय फूल पर्याय क्रमांक 2 कमळ हे योग्य असेल. 47, 94 तर 28 किती? प्रश्न क्रमांक 71 साठी, तर 47 ची दुप्पट ज्याप्रमाणे 94 होते तशीच 28 ची दुप्पट हे 28 दुने 56 होते, त्यामुळे प्रश्न क्रमांक 71 साठी पर्याय क्रमांक 4 56 हे उत्तर योग्य आहे. त्यानंतर प्रश्न 72 साठी ज्याप्रमाणे त्यांनी आरशातील प्रतिमा दाखवलेल्या आहेत आर आणि पी, तर पी या अक्षरासाठी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 73 व 74 साठी ज्या सूचना आहेत, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद आपल्याला शोधायचे असे आहे, तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 73 साठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आणि प्रश्न क्रमांक 74 साठी 95, 90, 85, त्यानंतर पर्याय क्रमांक 1 प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 1 80 हे उत्तर बरोबर येतं. प्रश्न क्रमांक 75 खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
तर अशा प्रकारे 150 मार्कांची जी प्रश्नपत्रिका होती तर ती आपण पूर्णपणे सोडवलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.